हाय, हॅलो, नमस्ते. Welcome back to our channel. That name is Three Sisters. तर मग आज आम्ही जाणार आहे बसवंत गार्डनला. हेच आहे तुमचं आजचं सरप्राईज. So we are going to make the बसवंत vlog. So let's get start. इट्स इंडियाज फर्स्ट ॲपी टुरिझम अँड ॲग्रिकल्चर पार्क. याला हनीबी पार्क किंवा बसवंत गार्डन असं म्हणतात आणि हे पिंपळगाव बसवंत इथे लोकेटेड आहे, म्हणजेच नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये. तर मग आता आपण जाऊया गेम झोन म्हणजेच ॲक्टिव्हिटी एरियामध्ये. तर मग आम्ही इथे खूप मज्जा केली. इथे स्लाईड्स होत्या, झोके होते आणि छोट्या मोठे ॲडव्हेंचर्स होते. तर आम्ही दोघींनी पहिलेच ॲडव्हेंचर केले, हो ना अनन्या? हो. इथे मी मोबाईल धरूनच करत होते. ही आहे अनन्या आणि ही आहे मी. तुम्हाला नोटीस झालंच असेल की आम्ही हेअर कट केलेला आहे आणि तुम्ही हे पण नोटीस केलं असेल, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही दोघींनी वेगळे ड्रेस का घातले. हा प्रश्न तर खरं तर आम्हाला पण पडला होता, पण मग हे पण रिझन आहे की तुम्हाला भरपूर वेळेस असंच वाटतं की आराध्या कोण आहे, अनन्या कोण आहे. तर या प्रश्नाचं सोल्युशन म्हणून आम्ही दोघींनी वेगवेगळे ड्रेस घातले. आता ही जी तुम्हाला दिसते ती अनन्या म्हणजेच व्हाईट ड्रेसवाली, आणि जी ग्रीन ड्रेसवाली आहे म्हणजेच आराध्या ती मी आहे. आम्ही इथे वेगवेगळ्या स्लाइड्स ट्राय केल्या, आम्ही इथे खूप मज्जा केली आणि इथे करायला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही या बसवंत गार्डनला नक्कीच व्हिजिट द्या. तुम्हाला ही वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज ट्राय करायला भेटतील, एज्युकेशनलसुद्धा शिकायला मिळेल. आणि इथे साईडला सेम टू सेम पार्क होता, ते सुद्धा याच्यासारखंच होतं. आणि हा आहे थोडासा साईडचा व्ह्यू. याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि ते पण एका मस्तशा हॉलमध्ये. आणि ही आहे ब्युटिफुल फ्लावर्स की जिथं आम्ही जेवण करत होतो त्याच्या एक्झॅक्ट बाहेर होते. आणि हा आहे काही व्ह्यू बसवंत गार्डनचा. आणि इथे एंट्रीलाच त्यांनी खूप छान असे मोठे मोठे फळं लावले होते की जे खूप सुंदर दिसत होते. आणि ही आहे झिप लाईन की जी आहे किड्ससाठी, तर त्यामुळे आम्ही ती पण ट्राय केली. याच्यासुद्धा आम्हाला खूप मस्त वाटलं. पहिले तर वाटलं होतं की पडलो तर काय होईल, पण जसं बसलो तशी भीतीच गेली. आणि हा आहे काही व्ह्यू. हनीबी पार्कचं डेकोरेशन तर मला खूप छान वाटलं. तर आता तुम्हाला बघायला मिळेल गोमाता संस्कृती. इथे खूप साऱ्या गायची व्हरायटी होती आणि ही आहे मी. त्यानंतर मग आम्ही अशा ठिकाणी गेलो की ज्या आम्हाला गाईड करणार होत्या, तर त्यांनी आम्हाला सर्व गायींच्या व्हरायटीज सांगितल्या आणि इन्फॉर्मेशन दिली. इथे खूप विविध टाईपच्या गाया होत्या. आणि त्यानंतर मग आम्ही ट्राय केली ही झिप लाईन. आणि ही आहे मी म्हणजेच आराध्या. आणि आता येणार आहे आपली प्रिय अनन्या. खरं तर मला खूप भीती वाटत होती की जर का मी खाली पडली तर माझं काय होईल, पण मग त्यानंतर मग मला छान वाटलं. आणि तुम्ही एक नोटीस केलं की खाली पडलं तर डायरेक्ट स्विमिंगच. तर हा आहे मेन स्पॉट आणि याच्यात काही फिश पण होत्या. इथं 12 गार्डनवरती आम्ही छान छान फोटो काढले, असं वाटत होतं रिअलच आहे का. आणि हा आहे मेन स्पॉट आणि इथं आपलं कल्चर दाखवलेलं आहे. म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स, अजून पैसे वगैरे खूप काही दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो छोटे छोटे घरं बघायला की नक्की आपलं विलेज कसं पाहिजे. आयडियल विलेज सेवरगाव. आता आपण बघायला जाऊ. तर हे आहे आयडियल विलेज सेवरगाव. आणि इथे असं दाखवलेलं होतं की आपलं गाव नक्की कसं पाहिजे, म्हणजे आधी बस स्टँड, मग हॉस्पिटल, मग शाळेत कसं पाहिजे, हे ते सर्व एज्युकेशनल आपलं गाव कसं पाहिजे इथे असं दाखवलेलं होतं.
त्यानंतर मग आम्ही केला रेन डान्स. रेन डान्स करायला आम्हाला खूप मज्जा आली. आणि रेन डान्स मम्मीच्या स्कूलचे स्टुडंट पण करत होते. त्यानंतर मग आम्ही केला म्युझिक स्टुडिओमध्ये डान्स. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो चॉकलेट फॅक्टरीमध्ये, की तिथं आम्हाला सांगितलं की नक्की हे चॉकलेट्स बनवलेले कसे, आणि त्यांनी आम्हाला चॉकलेटचे सॅम्पल्ससुद्धा दिले होते आणि जे आम्ही तिथेच खाऊन टाकले. सॉरी, तुम्हाला दाखवले नाहीत. त्यानंतर मग आम्ही एक एक्झिबिशन सारखंच व्हरायटी ऑफ फ्रूट्समध्ये गेलो होतो, की जिथे आम्हाला ग्रेप्स, स्ट्रॉबेरीज, पपाया, खूप सारे फळं बघायला मिळाले. आणि इथे आम्हाला आमचे रिलेटिव्हचे ग्रेप्ससुद्धा बघायला भेटले. आणि इथे टच करणं अलाउड नव्हतं, नाहीतर आम्ही 2-3 उचलूनसुद्धा घेतले असते आणि तुम्हाला सुद्धा दिले असते. इथे खूप वेगवेगळे फ्रूट्स होते, जसं काही पपाया, टरबूज. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो रॅबिट फार्ममध्ये, की जिथे खूप सारे रॅबिट्स होते. रॅबिट्स म्हणजे रिअलचे रॅबिट्स. आणि ही आहे अनन्या. त्यानंतर मग आम्ही रिअल रॅबिट्सला काही गवत वगैरे खायला दिले होते. ते रॅबिट्स आम्हाला खूप आवडले होते. त्यानंतर मग इथे होता फाउंटेन आणि आम्ही तिथं छोट्या क्लिप्स घेतलेल्या आहे. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो हनीबी पार्क. त्यानंतर मग आम्हाला बीची हिस्ट्री समजली. पैसे देऊन बोलवता, हे थांबायला नको का? पृथ्वीवरील झाडे, गवत, फुले, फळे यांचे संगोपन करण्याची जबाबदारी आमची आहे आणि यावरच तुमचं भविष्य अवलंबून आहे. चला, आजपासून आपण सगळे एकत्र विचार करूया. आम्ही तुम्हाला अन्नधान्य आणि इतर आरोग्यदायी पदार्थ देण्याचं काम प्रामाणिकपणे करू, पण त्या बदल्यात तुम्हाला आमच्या संगोपनाची आणि संरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागेल. आम्हाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की तुम्ही यासाठी तयार आहात. तुम्ही इथे येऊन आम्हाला समजून घेतलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चला, आता तुम्ही तुमच्या कामाला लागा आणि मी पण निघते. त्यानंतर मग तुम्ही बघितलं की आम्ही एक हनीबीवरती आधारित डॉक्युमेंटरी बघितली आणि त्यानंतर आम्ही रिअलवाल्या मधमाशा बघितल्या. आणि इथं असं सांगितलेलं होतं की हनीबीला आपण त्रास दिला तर त्या दुसऱ्या प्लॅनेटवरती निघून जातील. तुम्हाला माहिती आहे का, जर का मधमाशा ह्या जगातून नष्ट झाल्या तर 4 वर्षानंतर आपली सुद्धा लाईफ इथे संपून जाईल. त्यानंतर मग आम्ही एक हनी बी ॲनिमेटेड मूवी बघितली. आता त्यानंतर आम्ही परत काही क्लिप्स दाखवतोय. ही आहे गोमाता संस्कृतीची क्लिप. आणि आता आम्हाला बसवंत गार्डन कडून एक गिफ्ट भेटलं होतं. तर त्याच्यात आहे हनी आणि एक क्यूटसा मग. थँक यू. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब. बाय.